राज्य सरकारनं लादलेली हिंदी सक्ती आपल्या आंदोलनामुळे मागे घेतली आहे, अशा प्रकारचा दावा जो राज ठाकरे साहेबांनी केलेला आहे त्या दाव्याशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहमत नाही। एकीकडे हिंदी सक्ती मागे घेण्याची घोषणा करायची, मात्र दुसऱ्या बाजूला पहिलीपासून 5वी पर्यंत 3 भाषा शिकणं कोवळ्या मनाला, कोवळ्या बुद्धीच्या सगळ्या लेकरांना बंधनकारक ठेवायचं आणि सर्व ठिकाणी केवळ हिंदीच उपलब्ध ठेवून हिंदीची अप्रत्यक्षपणानं लोक निवड करतील अशा प्रकारे अनिवार्य वातावरण निर्माण करून हिंदी मागच्या मार्गाने सक्तीची करायची अशा प्रकारचं धोरण राज्याच्या सरकारनं घेतलेलं आहे। केंद्रामध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि RSS यांना ह्या सबंध देशामध्ये एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म अशा प्रकारचा एकारलेपणा आणायचा आहे। त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या या धोरणाशी सहमत नाही। सबंध वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती या देशामध्ये बहरत आलेल्या आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याला इजा पोहोचेल अशा कोणत्याही प्रकारचं धोरण भारतीय जनता पक्षाने राबवता कामा नये, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या भूमिकेवर ठाम आहे। राज्य सरकारनं मागल्या मार्गाने का होईना जी हिंदी सक्ती लादलेली आहे ती तातडीने मागे घ्यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।